हाय बाळांनो, आज आपण MST CET 2023 क्वेश्चन नंबर 7 बघणार आहे. तर काय क्वेश्चन हा, अ पार्टिकल ऑफ मास m इज रोटेटिंग इन अ प्लेन इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r. म्हणजे एक पार्टिकल दिला की ज्याचं मास किती आहे m आणि रेडियस किती आहे r, आणि हा काय करतो तर सर्क्युलर पाथमध्ये काय करतो रोटेटिंग होतो. बरोबर. आता पुढे काय दिले, इट्स अँग्युलर मोमेंटम इज एल, म्हणजे त्याचं अँग्युलर मोमेंटम किती दिले एलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, एल इज इक्वल टू काय असतो MVR. आता पुढे काय दिले बघा, द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज, म्हणजे इथं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स फाइंड करायचा आहे. हां, आता आपल्या एलचा फॉर्म्युला तर माहिती आहे, एल इज इक्वल टू काय MVR. आता इथं व्हीसाठी एम आणि आर इथं मल्टिप्लाय ते एलच्या साईडला गेल्यानंतर काय होणार डिवाइड. व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला एल अपॉन MR. व्हीचा फॉर्म्युला काय मिळाला एल अपॉन MR. आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो FC इज इक्वल टू MV स्क्वेअर अपॉन R. व्हीची व्हॅल्यू फाइंड केली तिथं आपण पुट करूया. मी इथं काय येणार आहे M अपॉन R, आणि इथं व्हीची व्हॅल्यू पुट केली तर काय येणार आहे एल अपॉन MRचा स्क्वेअर. बरोबर. मी इथे काय ते ML स्क्वेअर अपॉन R इंटू MR स्क्वेअर, काय ते ML स्क्वेअर अपॉन R इंटू M स्क्वेअर इंटू R स्क्वेअर. आता वर न्युमिरेटरला आपण इंटू डिनॉमिनेटरला पण येणे, याच्यामधला एक M काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे FC इज इक्वल टू काय मिळते आपल्याला एल स्क्वेअर अपॉन MR इंटू क्यूब.